गुड मॉर्निंग जिजा. कशी आहेस तू? मिरजला चाललोय मी. तर मंडळी तुम्हाला पटकन आता जाता जाता दाखवतो. बघा लॅपटॉपची बॅग घेतली आहे. माझं व्लॉगिंग साठीचा जो लागणार आहे ट्रायपॉड तो घेतलाय. आमच्या पिलूचं बाळ घेतलेलं आहे. माझा फोन इथं आहे. हर्षदाची बॅग, ही माझी बॅग, ही खाऊची बॅग आहे. ही जिजाचं होमवर्क साठीचं बॅग घेतली आहे. आणि बघा ही सगळी गडबड चालली आहे हर्षदाची. हो, आणि जरा इथलं सगळ्यांनाच माहितीये किचन सगळं साफ करावंच लागतं आणि जावं लागतं. माझा इथला लॅपटॉप सगळं गुंडाळून घेतला. ही हर्षदाची बॅग, जिजाची बॅग इथे काय करते मध्येच जिजा. तुझी बॅग कुठे आहे? व्हेरी गुड. तर मंडळी आता सगळं एवढं सगळं आवरून झालंय. फार गडबड झाली आहे. आता ऑलमोस्ट 12 वाजत आलेत. आणि त्यामुळं एकतर काल रात्री मला व्लॉग करता करता खूप उशीर झाला ऍक्च्युली. मग आता मी टायमिंग नको सांगायला कारण खूपच उशीर झालेला. त्यामुळे मला उशीर झाला उठायला. मग आता निघालोय आम्ही ऍक्च्युली मिरज मध्ये. मिरज माझं गाव आहे. तिथं आजोबा म्हणजे माझे आई बाबा, मोठा भाऊ बहिणी आहेत. कारण माझ्या एका मित्राचं लग्न आहे. त्या लग्नासाठी आम्ही चाललोय. लेट्स गो. मंडळी असा एकदम फायनल चकचकीत टच मारलेला आहे किचनला. कारण आल्या मग लगेच शेड्यूल पुढचं सुरू. ओके बस चालेल. आता आपण निघूया. हा ओके लेट्स गो. एवढं सगळं आता सामान घेऊन चाललोय. दरवेळेस अशी ही चपाती राहतीच आणि बाहेर कुत्र्याला द्यावीच लागते. तर मंडळी आता जवळपास 12 वाजलेतच ऑलमोस्ट. आणि आता निघायचं आम्हाला मिरजसाठी. खूप गडबड खरोखर चालली आमची. सामान घेतले कारण कालच हिचं वर्कशॉप संपलेलं, रात्री सेलिब्रेशन, अॅनिव्हर्सरी, आणि आता लगेच तिकडं जे लग्नासाठी जायचं आहे. तर खूपच गडबड चालली आमची. पण तरी पण खूप मजा येते. आणि ठरवलंय की बाहेरचं तर खायचं म्हणजे शक्यतो नाहीच. त्यामुळे मी टिफिन म्हणजे पूर्ण चपाती भाजी बनवून सगळं आम्ही घेतलंय. टिफिन घेतलाय. मध्ये कुठे थांबून जेवण जमलं. हा आमचं टिफिन घ्यायचंय. चल आता आपण निघूया. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. मंडळी आम्ही नाचगे गोमाल मूवीज लावलाय. डायरेक्ट मूवी लावलाय. आणि तुझ्याकडे बघा. अगं तुम्ही तर बसली होती ना मागे. बस ना जिजा, मागे बसली होती ना. बस. मंडळी आता आला आहे कात्रज घाट. ये जिजा आता काय आलेला आहे. चनल जिजा. अगो बाई झोप आले गो मनीला माझ्या. आलं. ओके गो. काय म्हणत का हो या रोडला लास्ट टाइम मी कासपट म्हणजे 2 महिने 2 कुठे सप्टेंबर मध्ये पाऊस होता. 2 महिने. हे तेव्हा डेली ब्लॉग नव्हते ना. होते की होते. होय की का तेव्हा तिथंच बसून हॉटेलमध्ये बसून आपण एडिट केला. होय माझ्यासोबत राईट. परफेक्ट. लेट्स गो. चला. आमचा अॅनिव्हर्सरीचा ब्लॉग चालूच आहे. आता जस्ट आलाय. हर्षदा असा मेकअप आर्टिस्ट. आजचा ब्लॉग कसा वाटला? खूप छान वाटला. शेवटचं एकदमच हे वाटलं म्हणजे खूप इमोशनल होऊन गेले मी तर. नाही मला ते ऍक्च्युली बनवताना फारच इमोशनलच झालेलं. मी पण बनवतानाच त्यामुळे ऍक्च्युली मला खरं तर काल खूप लेट झालेला ब्लॉग बनवण्यासाठी. त्यामुळे आज जरा असं लेट निघालो. पण म्हणजे मला खूप मजा आलेली तो ब्लॉग एडिट करतानाच. तुला पण जरा झालं ना, भाऊक झालं ना. आता एकदमच इमोशनल झालं. डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं. चला आपला प्रवास कंटिन्यू करू. मंडळी सांगली मिरजला जाताना जो हायवे आहे तर असं इथं वरती सिमेंटच्या रोडचं काम चाललंय. आणि मग त्यामुळे बायपास घ्यावा लागतो सारखा. त्यामुळे ना थोडं ट्रॅफिक लागतंय बरं का. मग आम्ही पण काय करणार आहे
सातारा संपलं की रहमतपूर म्हणून एक डावीकडे एक फाटा जातोय, तिथून मग जाणार आहे विट्यावरून मिरज. मग ते डायरेक्ट मिरज मध्ये निघतंय, कारण मग या ट्रॅफिकमुळे आणि या रस्त्याच्या कामामुळे खरं तर अजून 1 तास 1.5 तास अजून लेट होऊ शकतोय. हे बघा असं सगळं काम चाललंय. जर पलीकडे दिसत असेल बहुतेक दिसतंय हा ना, हे शेजारी जे सिमेंटचं रोडचं कामच चाललंय, त्यामुळे बायपास रोड घ्यावा लागतो. अजून मी आता सातारा सोडतोय आम्ही. मंडळी 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 आम्ही आलोय राऊवाड्यामध्ये. राऊवाडा. तर ऍक्च्युली काय झालं माहिती काय, आम्हाला जायचं तर साताऱ्यापासून रहमतपूरला, पण ते मी गुगल मॅपला दुसरंच काहीतरी रूट लावलेलं, आष्टावरून काय तर दाखवते. तर आता सातारा सोडून कराडच्या साईडला आलोय. कराडपासून एक दुसरा फाटा दाखवते, आम्हाला तिकडे जायचं आहे. तर आता कराडकडे येता येताना आमचं ठरलेलं हे ठिकाण आहे राऊवाडा. हे ऍक्च्युली बऱ्याच जणांना माहित पण असेल, पण जर तुम्ही या साईडला येणार असला ना तर नक्की 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 राऊवाड्याला भेट द्या. इतकं सुंदर जेवण असतं, खूपच सुंदर जेवण आहे. इतकं आणि नाही म्हणजे इथलं हॉटेलचं डिझाईन इतकं सुंदर केलंय ना, तुम्ही आल्यावरती बघा. थोडं आता इथे तुम्हाला टूर देतो आणि लक्षात येईल काय मस्त हॉटेल आहे. तर इथं ना आपल्या सगळ्यात जुन्या स्टाईलचं यांनी इथं सगळी थीम केली आहे. जर तुम्ही आता इथं दिसताय सगळे फेटे, जुने फूल, इथं पाळणा, जिरेटोप आहे. इथं सगळ्या जुन्या अशा इतक्या सुंदर वस्तू त्यांनी ठेवल्यात ना, म्हणजे आम्ही लिटरली गेले 2 वर्ष झालं इथे येतोय आणि हे तेव्हापासून इतकं छान त्यांनी मेंटेन ठेवलेलं. लिटरली 2 वर्ष आम्ही बघतोय आमच्या डोळ्यांनी. इथं जेवणाची वेळ आहे आता जसं तुम्ही बघितलं 3:30 पर्यंत आहे आणि इतकी सुंदर इथं त्यांनी सगळे इंटेरियर केलंय, सगळे बारीक बारीक एलिमेंट, पाण्याच्या जगापासून ते ताटापर्यंत सगळ्यांचं पितळ्याचं तांब्याचं असं आहे. मस्त यार, आणि टेस्ट तर काही विषयच नाही, खूपच भारी आहे. हे किचन इकडं. तर म्हणजे आता हेच इथले ओनर आहेत आणि त्यांना ते सांगत होतं की बाबा आम्ही गेले 2 वर्ष झाले येतो इथं. बघा हे इंटरेस्टिंग गोष्ट आहे का, इतकं त्यांनी सुंदर केलं काय सांगू तुम्हाला. खूपच भारी भारी यांनी कन्सेप्ट केली. आता ह्याच्या शेजारी नाश्त्यासाठी आहे बघा, इकडे शेजारी नाश्त्यासाठी जायचं, ते बाहेरून पण दाखवतो. वॉशरूम आहेत एकदम चकचकीत, एकदम मस्तपैकी. आणि इकडे आपल्याला जायचं ते नाश्त्यासाठी. हे पहिला सुरुवात झालेली नाश्त्यापासून द्यायचं आणि मग जेवणाचं. हे जेवणाचं आता आपण जी टूर बघितली, हे जेवणाचं त्यांनी नंतर सुरू केलेलं आणि नाश्त्याचं पहिल्यापासून आहे. इतकं सुंदर त्यांचं इंटेरियर आणि काय सांगू, मस्तच केलं. आता तुम्हीच बघा. तर आता मगाशी आपण शेजारी तिकडे गेलेलो जिथे जेवण पूर्ण मिळतं आणि हे राऊ हॉटेल आहे जे पहिला सुरुवात झाली इथून. इथं सगळे ब्रेकफास्टचे आयटम मिळतात. आता इकडे सगळी सिटिंगचा एरिया आहे. इथे समोर त्यांचं काउंटर आहे आणि इकडे झोका आणि जिजा बसली इथं. हाय, हॅलो हॅलो हॅलो. इथे तुला ओके. तर इथलं हे पहिला झालेलं आहे त्यांचं. इथे सगळे सिटिंग आहे आणि त्यांचं इथं किचन आहे आणि हे इथलं ओनर आहे. सर कसे आहात तुम्ही? अरे मी ऍक्च्युली आपलं हे पलीकडे सुरू व्हायच्या आधीपासून आम्ही इथे येत होतो 2021 साली. त्या फोटो पण नंतर तुम्हाला दाखवतो. ती 2 वर्षाची होती तेव्हापासून अगदी येत होतो. आता काय अहो म्हणजे माझ्या ऍक्च्युली बायकोचं असते कंपल्सरी, मिरजला चाललोय ना इथंच थांबायचं मगच जायचं, नाही तर मग जायचंच नाही. खूपच छान, थँक्यू सो मच सर. खूपच छान आहे हॉटेल तुमचं. तर हे ओनर आहेत की जे आम्ही लास्ट टाइम आम्ही त्यांना भेटलेलो 2 वर्षांपूर्वी आणि आधीमध्ये यायचोच आम्ही, पण जेवणाला थांबायचो. इथं नाश्त्याला टाइमला येतच नव्हतो, त्यामुळे मग आता इथं थांबलोय. हाय हाय हाय. बघा तुम्हाला सांगितलं की नाही, आता हा दुसरा पुरावा आहे. जेवण आलं की पहिला फोटो व्हिडिओ हर्षदाची. मॅडम चुकून आपण या रस्त्याला लागलो आणि राहूला आलोय. तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. तुमचं मला आता काहीतरी प्रतिक्रिया सांगा प्लीज. नाही, मला इथंच थांबायचं होतं. इच्छा होती ना आतून, तर काही मिळालं. इच्छा म्हणजे हे जरा असं बरेच वर्षापासून येतो ना, त्यामुळे जरा काय वाटत नाही. भूक लागली म्हणजे जिजाला भूक लागली आणि हर्षदा फोटोच्या नादात त्याला काऊन येत नाहीये. तर मंडळी जसं आता तुम्हाला माहिती सांगितलं, आमचा रस्ता साताऱ्याहून तिकडे जायचं होतं, पण तसंच हायवेला आता मी असं पुढे आलोय आणि राऊला थांबलोय. मी नक्कीच रेकमेंड करीन, याचं लोकेशन पण मी मेन्शन करीन. आणि जर कोणाला इंटरेस्ट असेल या साईडला येणार असला कोल्हापूर साईडला, तर प्लीज 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 इथं थांबा.
सुंदर 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 आहे. आणि ऍक्च्युली चपाती भाजी आमच्या मेकअप आर्टिस्टनी सकाळ सकाळी केलेली आहे. टिफिन बनवलाय आणि आम्ही ऍक्च्युली घेऊन आलो. त्यामुळे मग जरा हे जरा ते जरा असं करत जायचं. आणि जेवणाची वेळ त्यांची झाली आहे त्यामुळे मग आम्ही नाश्त्याच्या ठिकाणी जे शेजारचं हॉटेल आहे तिथं मिसळ घेतली आम्ही. ओके तर चपाती भाजी का थोडं मिसळ का मिक्स करून का म्हणजे आणि हे जरी खाली तरी चालतं चपाती. गुलाबजाम मिळाला. लोणचं पाहिजे होतं मला. लोणचं शिवाय दादा लोणचं आहे का? लोणचं त्याच्यात नाही. चार भरणे संपवून आता पिलू नुसतं लाड पाहिजे. नुसतं लाड पाहिजे तुला. लाड पाहिजे लाड पाहिजे लाड. हे लाडूबा लाडूबा. सोनू शेरू. अच्छा अच्छा अच्छा. तर मंडळी आता आम्ही आता जस्ट तुम्ही बघितलं इथं नाश्ता केलेलं आणि मग इथं पण त्यांनी हे एक्सटेंड केलंय की जे आधी नव्हतं. आधी विहीर का असं काय तर होतं इथं. हा विहीर होती इथं. त्यांनी मग हे बंद करून मग इथे सिटिंग केलंय. आणि अजून एक आता इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. हे ससुल्या मी तर आहे ससुल्याकडे दुलदुल दुलदुल दुल क्या मारी. हे कोण आहे? काय बघा. तर असं यांनी तिथं सुंदर केलंय. आणि हे ऍक्च्युली आहे बघा हे त्यांचं मागं घरच आहे. आणि मग ते समोर इथून सुरुवात केली आणि मग आता मोठे मोठे चांगला हॉटेल केलं त्यांनी मस्त असं. चला जायचं आपण. लेट्स गो. तर आता किती 4 वाजता आपण निघू. लाव ना. चावतं कधी कधी चावतं. मंडळी मस्त असं जेवण आणि मिसळचा आस्वाद घेऊन आता निघालोय मी पुढच्या प्रवासासाठी. जसं मग सांगितलं आपण कराडपासून दुसरीकडे फाटा गेलाय तिथून आता जायचंय की जो परत डायरेक्ट आष्टाला निघतोय मग तिथून मिरज. नाही ऐकू मी नाव विसरलो. तासगाव सॉरी. नाही कराडपासून तासगावपासून डायरेक्ट घरात जातोय आमच्या रोड. तर तसं तर निघालोय आम्ही. आणि जो आता किती 5 वाजता आले 6 साडेसहा वाजतील घरी पोहोचायला. लेट्स गो. एवढ्यासाठी मला सगळं हे करावं लागते का? बघत आहे मूवी. ते लावते बाळाला. बरोबर ठीक आहे लावा. बाळाला आंघोळ घालवून झोपव छान. मग तोपर्यंत मिरज येईल मग उठेल बाळ तुझं. ओके. आता ही दिसते ती कराड सिटी दिसते. कराड मधून चाललोय मी. रेल्वेचा रोड. येस. थांबायला लागतं आपल्याला. मग हा ट्रेन गेली की मग जायचं आपण. हे आहे ट्रेनचं ट्रॅक. जिचा आरती करते ग्लास. मंडळी आम्ही तासगाव मध्ये थांबलोय आता चहा घेण्यासाठी. तर इथं चहा ना खूप इंटरेस्टिंग स्टाईल मध्ये दिला जाते बघा की. इथं बशी आहे. माझा चहा संपलाय म्हणून मी तिचं दाखवतोय बघा की. मस्त हे तर कप आपल्या जनरली असतात सगळीकडे. आणि खाली बशी पण दिली सुंदर आहे ना. मस्त वाटतंय. बशी वगैरे मिळाली. काय आहे तुझ्याकडे? हो. तर ऍक्च्युली आता बघा 7 वाजता झालेले आहेत
आणि आम्ही 7:30 पर्यंत घरी पोहोचतोय, 7:30 पर्यंत. ओके मंडळी, आम्ही जस्ट पोहोचलोय मिरजमध्ये आणि ऍक्च्युली जरा उलट्या साईडनं म्हणजे सिटीतनं न येता आम्ही बाहेरून आलो, त्यामुळे आम्ही डायरेक्ट आमच्या घरातच जाणार आहे. लेट्स गो. चलो मंडळी, ही आहे आमची कॉलनी की जिथं आम्ही राहायचो. तर हा, इथून आता पुढचं इकडं घर आहे. दाखवतात इथून जरा रात्री दिसते का नाही म्हणून. हा, इथं आलं आमचं घर. हॅलो. आता सगळं चला आत. येस. जिजाने काहीतरी सरप्राईज आणलंय. बाळाला सरप्राईज आणले जिजाने. बघ, सायकल बघितली का जिजा? सायकल बघितली का बाळाची? मंडळी, ही आहे आमची कॉलनी आणि आता खूप सारे आमची बरेचशी झाडं लावलेत आमच्या बाबांनी. आणि चला इथलं आमच्या घरी आमच्या सगळ्यात जिजा आहे आमच्या बाळाचं सायकल. तो कृष्णांश गावात नाही का बरं नाही 2 दिवस. होय काय? कशी आहेस आई? इथे पण बरी आहे. बाबा कसे आहात तुम्ही? व्हेरी नाईस. आपल्या उद्या येणार दिसणार आपल्याला. कोण? पाटील? नाही. आपण नाही का जिजाला सर्दी झाली आता काय झालंय, ते आहे चांगले पण ते नव्हते अवेलेबल नव्हते. त्यामुळे आम्ही तिकडे दाखवलं. दुसरे काय करायला लागले, ऍडमिट करतात लगेच. असं आम्हाला कळलं की नाही, आम्ही नाहीच गेलो. संतोष पाटील नाही ते ऍडमिटच करते. आधी सर्दी कुणाला? कृष्ण. हाय कृष्ण. बाबा रे बाबा, आता जिजाने काढलं सगळं. कृष्णांश सगळी खेळणी आता घेतलेली आहेत तिनं. म्हणून मी अगं ये जिजा, म्हणून मी तुला म्हणत होतो की आपल्या घरातून घेऊ नको, इथं नवीन तुला आता बघायला मिळते ना. बघ आला, मिळाला का तुला कुळकुळा? ओ गदा. गदा एवढी छोटी आहे. टाक बरं. अरे आज मिळणार आईच्या हातचं, आई आणि हर्षदाच्या असं मिक्स हातचं. हो ना म्हणजे ही कढई चांगली मस्त आहे, स्टीलची, एक नंबर, बढिया मस्त. मंडळी, आमच्या भावांनी पंढरपूर वरून काय हे पोळपाट लाटणं, बांगड्या आणि नेकलेस, गळ्यातली माळ. आपल्याला लग्नाला पाहिजे ना. बघू बरं गळ्यातलं, बघू बरं गळ्यातलं दाखव. अच्छा, गळ्यातलं दाखवतो बाबाने. अच्छा, बसले मग बरोबर मापाला बसले. नाईस. आता मग तेवढं घालून बघ की आधी. एक पहिला घालून बघ ना आता. हा, 2 घाल. आता इकडे जाऊ, तिकडे जाऊ. हे बरोबर आहे मापाला, परफेक्ट. चला हा नाही काय. हा घ्या तुला छोट छोट.
अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शावलावर त्याला घालूया हा शकतो. आता ही दुसरी बांगडी हा करेक्ट छान आहे बघ. हे छान आहे डिझायनर पण आहे बा. आता ही. ती मोठी आहे ती मोठीच आहे का मला ते साईज कळे ना ही म्हणून आणि ही आणि मी ही घेऊन जाते. सगळ्या घेऊन जा ठीक आहे ना? तुला आवडले ना हा, मग घेऊन जा मोठी झाल्यावर मी ही घेऊन जाते आणि पळपटलाच ना आपापलं सामान घ्या कृष्णासाठी त्याला खेळायचं असतं हा हे बघ ना मला फुलचंच पाहिजे होतं. ओ ठीक कसं आहे लाटायचं कसं लाटायचं असं हा, आणि काय लाटायचं पुरी पुरी नाहीये चपाती पोळी आणि चपाती आणि भाकरी भाकरी पण नाही. भाकरी फक्त भाकरी असं असं करते. हो गुमच्या माझं हा मी तुम्हाला इकडे 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 फोन करत नाही कळा नाही मला हा फोन आम्ही करायचं तुला फोन घेऊन देऊ काय ते अजून काहीतरी करायचं होतं. काय दात किडले का काय बघू गोड खायचं नाही चॉकलेट आणलं नाही मग तुला केळी आणली आणि रेवडी आणली रेवडी आज तुला रेवडी आवडते ना कसली माहितीस का मला नाही बाई या बघा मंडळी बाचा आमच्या फोन आला आहे तो गेला दवाखान्यात म्हणजे कोल्हापुरात अच्छा ठीक आहे जन्मल्यापासून त्याला दाखवतो हा अच्छा तर आता माझ्या भावाचा मुलगा जो आहे तो तिकडच काय कोल्हापूरमध्ये तर बहुतेक बरं नव्हता म्हणून मग गेलो तिकडं तर मंडळी हे मंडळी हाय कुठे गेलाय एवढं? खूप पडला तुटलाय ते काय गोटी घालायला पाहिजे. मग इथं गोटी घातलीये. मग स्वेटर देऊ काय स्वेटर देऊ नको. गरम गरम होतो तिला गरम होत. गरम होतो एक तर थंडी मस्त आणि एक तर गरम होत. तर मंडळी कुठे गेली कुठे गेली तर अशा पद्धतीनं आज तर आम्ही मिरजला आलेलो पण आता कृष्णांशला म्हणजे माझ्या भावाच्या बाळाला म्हटलं भेटायचं म्हटलं पण तो कोल्हापूरला गेला माहित नाही त्यामुळं आता ऍक्च्युली आता जेवायचं आहे खरं तर आणि 8:30 वाजलेत हो जेवायचं आहे आणि उद्या आता माझ्या मित्राचं लग्न आहे तिकडे जायचं आहे तर सकाळी उठून तिकडेच जायचं आहे लग्नाला आणि आता परत आजचा ब्लॉग एडिट करून उद्या टाकायचा बाबा, आपण एवढे दिवस राहायचं? अगं आपलं स्कूल आहे का नाही, एवढे. माझं त्याचे ऑफिस 5 येऊ दिवस. शकतंय पाठवली आहे असं. परत पुढे आपल्याला दुसऱ्या गावी जायचं आहे मला पुढच्या आठवड्यात आता ते पुढे बघा येणाऱ्या ब्लॉग मध्ये काही आजचा ब्लॉग इथे संपवतो भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय. तोपर्यंत बाय बाय.